नमस्कार मंडळी, वृषभ राशीच्या मंडळींनो, आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत खास आणि महत्त्वाचा ठरणार आहे. कारण 14 जून रविवारपासून तुमच्या आयुष्यात अशी एक घटना घडण्याचे संकेत मिळत आहे ज्यामुळे तुमच्या नशिबाचा खेळ पूर्णपणे बदलू शकतो. होय मंडळी, ग्रह नक्षत्राची चाल सध्या काही वेगळे संकेत देत आहे. अनेक दिवसापासून, अनेक महिन्यापासून ज्या गोष्टी तुम्ही वाट पाहत होता, ज्या इच्छासाठी तुम्ही संघर्ष करत होता, ज्या स्वप्नांसाठी तुम्ही रात्रंदिवस मेहनत करत होता, त्या स्वप्नांची पूर्णपणे वेळ आता जवळ असलेली संकेत दिसत आहे. पण थांबा, ही आनंदाची बातमी नेमका कोणत्या क्षेत्रात संबंधित असेल? धन प्राप्ती होणार आहे, नोकरीत मोठी प्रगती होणार आहे, प्रेम संबंधात एखादं सुखद बदल होणार आहे, एखादी अशी व्यक्ती तुमच्या आयुष्यात प्रवेश करणार आहे जे तुमचं भविष्य बदलून टाकेल. हे सर्व प्रश्नाचे उत्तरे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. मंडळी, वृषभ राशीचे लोक स्वभावाने अत्यंत मेहनती, प्रामाणिक आणि संयमी असतात. पण अनेकदा असे होते की खूप कष्ट करूनही त्यांना त्यांच्या मेहनतीचे योग्य फळ मिळत नाही. अनेकदा नशीब शासनी साथ सोडते, अनेकदा यश अगदी जवळ येऊनही हातातून निसटून जाते. जर गेल्या काही महिन्यात तुम्ही अशा परिस्थितीचा सामना केला असेल तर ही माहिती तुमच्यासाठी अधिक महत्त्वाची आहे. कारण ग्रहस्थिती सांगत आहे की आता परिस्थिती हळूहळू बदलण्यास सुरुवात होत आहे. जे अडथळे तुमच्या मार्गात उभे होते ते दूर होऊ लागतील. जे कामात अडथळे होते त्यामागे गती येईल. जे लोक तुमच्यापासून दूर गेले होते ते पुन्हा तुमच्या संपर्कात येऊ शकतात. विशेष म्हणजे या काळात तुम्हाला एखादा अनपेक्षित कॉल, एखादा मेसेज किंवा एखादी अचानक भेट मिळू शकते आणि ही छोटीशी घटना पुढे जाऊन तुमच्या आयुष्यात मोठा बदल घडू शकतो. मंडळी, विश्व प्रत्येक व्यक्तीला काही ना काही संकेत देत असते, पण अनेक लोक हे संकेत ओळखू शकत नाही. त्यामुळे त्यांच्या आयुष्यात आलेल्या सुवर्ण संधी त्यांच्या हातातून निसटून जातात. म्हणून आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण पुढील काही मिनिटांमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे 14 जून रविवारपासून कोणते शुभ योग तयार होत आहे, कोणत्या व्यक्तींना अचानक धनलाभ होऊ शकतो, कोणाच्या आयुष्यात प्रेमाची नवीन सुरुवात होऊ शकते, कोणत्या एका चुकीपासून दूर राहणे अत्यंत आवश्यक आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे जे कोणती आनंदाची बातमी आहे ज्यामुळे तुमच्या घरात सुख, समाधान आणि समृद्धीचे आगमन होऊ शकते. पण पुढे जाण्यापूर्वी कमेंटमध्ये जय माता महालक्ष्मी आवश्यक लिहा, कारण श्रद्धा आणि सकारात्मक ऊर्जा हीच यशाची पहिली पायरी असते. आणि जर तुम्ही वृषभ राशीचे असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खास बनलेला आहे. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया 14 जून रविवारपासून वृषभ राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात कोणते मोठे बदल घडणार आहे आणि नशिबाचा मोठा खेळ नेमका कसा सुरू होणार आहे. मंडळी, 14 जून रविवारपासून वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी ग्रहाची स्थिती काही विशेष संकेत देत आहे. अनेक ज्योतिष गणनानुसार हा काळ तुमच्या आयुष्यात नवीन सुरुवात घडवून आणू शकतो. गेल्या काही महिन्यापासून तुम्ही ज्या अडचणीचा सामना करत होता त्या हळूहळू कमी होण्यास सुरुवात होईल. अनेक वृषभ राशीच्या व्यक्तींना असे वाटत होते की कितीही मेहनत केली तरी यश मिळत नाही. प्रत्येक वेळी काही ना काही अडथळे निर्माण होत होते. पण आता परिस्थिती बदलण्याचे संकेत आहे. विश्व तुमच्या संयमाची परीक्षा घेत आहे. अनेक वेळा तुम्हाला हार मानण्याची इच्छा झाली आहे, अनेक वेळा मनात नकारात्मक विचार आले असतील, पण तुम्ही हार मानली नाही. म्हणून आता नशिबाचे चक्र तुमच्या बाजूने फिरू लागणार आहे. विशेष म्हणजे या काळात तुम्हाला काही अनपेक्षित संकेत मिळू शकतात. एखादा जुना मित्र अचानक संपर्क करू शकतो, एखाद्या नातेवाईकाकडून चांगली बातमी मिळू शकते किंवा एखादा नवीन व्यक्तीची भेट होऊ शकते जी पुढे जाऊन तुमच्या आयुष्यात महत्त्वाची भूमिका निभावेल. मंडळी, कधी कधी नशीब मोठ्या आवाजात येत नाही, ते अगदी शांतपणे आपल्या आयुष्यात प्रवेश करते. सुरुवातीला साधी वाटणारी एखादी घटना पुढे जाऊन आयुष्य बदलून टाकते. म्हणून या काळात कोणतीही संधी दुर्लक्ष करू नका. कोणाचा फोन आला तर तो उचलू नका. कोणती नवीन ऑफर आली तर तिचा विचार करा. कोणतरी मदतीचा हात पुढे केला तर त्यांचे महत्त्व समजून घ्या, कारण ग्रह सांगत आहे की तुमच्या नशिबाचा दरवाजा एखाद्या व्यक्तीमार्फत किंवा एखाद्या छोट्याशा संधीमार्फत उघडू शकतो. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, तुमच्या मनात अनेक दिवसापासून जी इच्छा आहे, ज्या गोष्टीमध्ये तुम्ही सतत प्रयत्न करत आहात, त्या इच्छेशी संबंधित काही सकारात्मक घडामोडी सुरू होऊ शकतात. कदाचित त्याचे फळ लगेच मिळणार नाही, पण विश्वाने त्याची प्रक्रिया सुरू केली आहे. म्हणून निराश होऊ नका. विश्वास ठेवा, धैर्य ठेवा, कारण तुमच्या
आयुष्यातील अंधाराचा काळ आता हळूहळू संपत चालला आहे आणि अशाच नवीन सूर्य उगवण्याची वेळ जवळ आली आहे. पण मंडळी, या शुभ कामामध्ये एक अशी गोष्ट आहे जी तुम्हाला नक्की टाळावी लागेल, कारण ती चूक झाली तर संधी हातातून निसटू शकते. ती महत्त्वाची गोष्ट कोणती आहे आणि आर्थिक क्षेत्रात मोठी गोष्ट, आनंदाची बातमी तुमची वाट पाहत आहे, हे जाणून घेण्यासाठी पुढील भाग पहा. मंडळी, आता आपण जाणून घेणार आहोत त्या क्षेत्राबद्दल ज्याची प्रत्येक व्यक्ती आतुरतेने वाट पाहत असते: पैसा, संपत्ती आणि आर्थिक प्रगती. 14 जून रविवार पासून वृषभ राशीच्या अनेक व्यक्तींच्या आर्थिक जीवनात सकारात्मक बदल दिसून येऊ शकतो. ज्या लोकांना पैशाच्या बाबत सतत अडचणी येत होत्या त्यांना आता हळूहळू दिलासा मिळू शकतो. गेल्या काही काळात तुम्ही खूप मेहनत केली पण त्यानुसार फळ मिळाले नाही. काहींचे पैसे अडकले होते, काहींची देणी वाढली होती, तर काही जण नवीन उत्पन्नाचा शोध घेत होते. मात्र आता ग्रहस्थिती वेगळे संकेत देत आहे. अडकलेले पैसे परत मिळवण्याची शक्यता निर्माण होत आहे. जुन्या व्यवहारातून लाभ मिळू शकतो. काही लोकांच्या अचानक आर्थिक मदत मिळू शकते, तर काहींना एखादी अशी संधी मिळेल जी त्यांच्या उत्पन्नाचा मार्ग बदलून टाकेल. मंडळी, विशेष व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीसाठी हा काळ आशादायक ठरू शकतो. नवीन ग्राहक, नवीन व्यवहार किंवा एखादा मोठा करार तुमच्या हातात येऊ शकतो. नोकरी करणाऱ्या लोकांसाठी सुद्धा शुभ संकेत आहे. तुमच्यासाठी कामाचे कौतुक होऊ शकते. वरिष्ठ अधिकारी तुमच्या क्षमतेची दखल घेऊ शकतात. काहींना पगारवाढ, बोनस किंवा नवीन जबाबदारी मिळण्याचे संकेत आहे. पण इथे एक महत्त्वाची सूचना आहे: या काळात पैसे येण्याचे योग असले तरी खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे, कारण अनेक वेळा पैसा कमवण्यापेक्षा तो टिकवणे अधिक महत्त्वाचे असते. भावनेच्या भरात मोठे आर्थिक निर्णय घेऊ नका. कोणाचीही गोड बोलण्याला लगेच बळी पडू नका. गुंतवणूक करताना पूर्ण माहिती घ्या, कारण ग्रह तुमच्या बाजूने असले तरी सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. आणखीन एक विशेष संकेत: ज्या वृषभ राशीच्या व्यक्तींना अनेक वर्ष प्रामाणिकपणे मेहनत घेतली आहे त्यांना आता त्यांच्या कष्टाचे फळ मिळण्यास सुरू होऊ शकते. विश्व तुमची मेहनत पाहत आहे आणि योग्य वेळ आल्यावर त्याचे फळ नक्की देते. म्हणून स्वतःवर विश्वास ठेवा. नकारात्मक विचारापासून दूर राहा, कारण तुमच्या आर्थिक आयुष्यातील एक नवीन अध्याय सुरू होण्याची शक्यता निर्माण होत आहे. पण मंडळी, पैसा आणि यश मिळाल्यानंतर मनाला खरी शांती आधी मिळते जेव्हा नातेसंबंध चांगले असतात. आणि पुढील भागात आपण जाणून घेणार आहोत प्रेम, विवाह आणि कुटुंबाच्या बाबतीत ग्रह तुमच्यासाठी कोणते आश्चर्यचकित संकेत देत आहे. म्हणून पुढील भाग नक्की पहा. मंडळी, पैसा, करिअर महत्त्वाचे असले तरी जीवनातील खरा आनंद आपल्या नातेसंबंधामध्ये दडलेला असतो. आणि 14 जून रविवार पासून वृषभ राशीच्या व्यक्तींच्या प्रेम आणि कौटुंबिक जीवनात काही विशेष बदल घडण्याचे संकेत देखील आहेत. गेल्या काही काळात अनेक वृषभ राशीच्या व्यक्तींना नातेसंबंधामध्ये तणावाचा सामना करावा लागला असेल. गैरसमज, वादविवाद, अपेक्षाभंग किंवा संवादाचा अभाव यामुळे मनदुखी झाले असेल. पण आता परिस्थिती हळूहळू सुधारण्यास सुरू होऊ शकते. ज्या व्यक्तीचे एखाद्या जवळीक व्यक्तीसोबत मतभेद झाले आहेत त्यांच्यामध्ये पुन्हा संवाद सुरू होण्याची शक्यता आहे. मनातील कटुता कमी होईल. जुने वाद मिटवण्याची संधी मिळेल. अनेक दिवसापासून तुटलेले नाते जुळण्याची शक्यता निर्माण होईल. प्रेम संबंधामध्ये असलेल्या व्यक्तीसाठी हा काळ विशेष ठरू शकतो. तुमच्या नात्यामध्ये विश्वास वाढेल. एकमेकांना समजून घेण्याची भावना निर्माण होईल. ज्या गोष्टीमुळे वारंवार वाद होते त्या गोष्टीवर उपाय सापडू शकतो. अविवाहित वृषभ राशीच्या व्यक्तीसाठी देखील ग्रह शुभ संकेत देत आहे. अचानक एखादा खास व्यक्तीची भेट होऊ शकते. सुरुवातीला ही भेट साधी वाटेल, पण पुढे जाऊन ती व्यक्ती तुमच्या आयुष्यात खूप महत्त्वाची ठरू शकते. मंडळी, अनेक वेळा विश्व योग्य व्यक्तीला योग्य वेळी आपल्या आयुष्यात आणते. म्हणून नवीन ओळखीकडे सकारात्मक दृष्टिकोन ठेवा. कुटुंबाच्या बाबतीत अनेकदा वातावरण निर्माण होऊ शकतं. घरात एखादे शुभ कार्य ठरू शकते. कौटुंबिक समारंभ किंवा आनंदाची बातमी मिळू शकते. ज्येष्ठ व्यक्तीचे आशीर्वाद आणि मार्गदर्शन तुम्हाला मोठ्या संकटातून बाहेर काढू शकते. या काळात एक गोष्ट विशेष लक्षात ठेवा: अहंकार आणि राग यांच्यापासून दूर राहा, कारण अनेक चांगली नाती फक्त एक चुकीच्या शब्दामुळे तुटतात. गोड बोलणे आणि संयम ठेवणे हे तुमच्या सर्वात मोठे शास्त्र ठरू शकते. जर तुम्ही नात्यामध्ये प्रेम, विश्वास आणि आदर टिकवून ठेवला तर येणारा काळ तुमच्यासाठी खूप सुंदर ठरू शकतो. म्हणून मंडळी, प्रेम आणि कुटुंबासोबत आणखीन एक क्षेत्र आहे जिथे मोठी प्रगती दिसत आहे. ते म्हणजे नोकरी, व्यवसाय, करिअर. तुमच्या मेहनतीचे फळ कधी मिळणार, कोणती संधी तुमच्या दारात येऊ शकतात आणि कोणत्या व्यक्तींना मोठे यश मिळण्याचे संकेत आहे, हे सर्व जाणून घेण्यासाठी पाहूया पुढील भाग.
मंडळी, आता आपण त्या क्षेत्रात बोलणार आहोत ज्याची थेट संबंध तुमच्या भविष्याशी, तुमच्या स्वप्नांशी, तुमच्या यशाशी. होय, आपण बोलत आहोत करिअर, नोकरी आणि व्यवसायाबद्दल. 14 जून रविवार पासून वृषभ राशीच्या व्यक्तींना या क्षेत्रात काही सकारात्मक संकेत मिळू शकतात. विशेष जे लोक गेल्या अनेक महिन्यापासून मेहनत करत आहात पण अपेक्षित परिणाम मिळत नव्हते, त्यांच्यासाठी हा काळ आशेचं किरण घेऊन येऊ शकतो. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना त्यांच्या कामामुळे ओळख मिळू शकते. वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामाचे कौतुक करू शकतात, त्यांच्यावर नवीन जबाबदाऱ्या सोपवल्या जाऊ शकतात आणि काही व्यक्तींना पगारवाढीची आनंदाची बातमी देखील मिळू शकते. मंडळी, अनेक वेळा यश येण्याआधी कठीण काळ येतो. विश्व आपली तयारी करत असते, आपल्या संयमाची आणि मेहनतीची परीक्षा घेत असते आणि जे लोक हार मानतात त्यांच्यासाठी यशाचे दार एक दिवस नक्की उघडतात. विद्यार्थ्यांसाठी देखील हा काळ प्रेरणादायक ठरू शकतो. स्पर्धा परीक्षा, मुलाखती किंवा शिक्षणाबद्दल संबंधित महत्त्वाच्या बाबत चांगली प्रगती होऊ शकते. जर तुम्ही एखाद्या मोठ्या संधीची वाट पाहत असाल तर संधी अपेक्षेपेक्षा लवकर मिळू शकते. व्यवसाय करणाऱ्या लोकांना ग्रह मिळण्याचे संकेत आहे. जुने अडकलेले व्यवहार पूर्ण होऊ शकतात. नवीन भागीदारी किंवा नवीन प्रकल्प सुरू करण्याची संधी मिळू शकते. परंतु इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, कोणताही निर्णय घेण्याआधी घाई करू नका. कागदपत्रे व्यवस्थित तपासा. कोणावर आंधळा विश्वास ठेवू नका, कारण चांगल्या काळातही सावधगिरी आवश्यक असते. या काळात तुमच्या नेतृत्व गुणामध्ये वाढ होऊ शकते. लोक तुमच्या मताला महत्त्व देतील, तुमचा आत्मविश्वास वाढवेल आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमच्या मनात अनेक दिवसापासून असलेले एखादे स्वप्न पूर्ण होण्याच्या दिशेने पहिले पाऊल पडू शकते. मंडळी, प्रत्येक मोठ्या यशाची सुरुवात एका छोट्या संधीपासून होते आणि ग्रहस्थिती सांगते की अशीच एक संधी आता तुमच्या दारात येऊ शकते. पण इथे एक मोठा प्रश्न निर्माण होतो, ही संधी नेमकी कोणाच्या माध्यमातून येणार? कोण आहे ती व्यक्ती जी तुमच्या आयुष्यात येऊन तुमच्या नशिबाला नवीन दिशा देऊ शकते आणि त्या व्यक्तीला ओळखायचे कसे? याला रहस्याचा उलगडा आपण पुढील भागात करणार आहोत, म्हणून पुढील भाग अजिबात चुकवू नका. मंडळी, आयुष्यात काही लोक अचानक येतात आणि आपले संपूर्ण जीवन बदलून टाकतात. सुरुवातीला ते साधे वाटतात, त्यांचे महत्त्व आपल्याला लगेच समजत नाही, पण कालांतराने कळले की ती भेट योगायोग नाही तर ते नशिबाची असलेली एक खास योजना होती. वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी 14 जून रविवार पासून असेच काही संकेत दिसत आहे. ग्रहस्थिती दर्शवत आहे की एखादी व्यक्ती तुमच्या आयुष्यात महत्त्वाची भूमिका निभावू शकते. ही व्यक्ती कोण असू शकते? कदाचित तुमची एखादी जुना मित्र, कदाचित एखादे नातेवाईक, कदाचित एखादे सहकारी किंवा कदाचित अशी व्यक्ती की भेट तुम्हाला अजून व्हायची आहे. मंडळी, या व्यक्तीपासून माध्यमात तुम्हाला एखादी नवीन संधी मिळू शकते. नोकरीची संधी, व्यवसायातील नवीन मार्ग, आर्थिक मदत किंवा एखादा असा सल्ला जो तुमच्या आयुष्याचा दृष्टिकोन बदलून टाकेल. म्हणून या काळात नवीन लोकांशी संबंध साधताना सावध पण सकारात्मक राहा. कधी कधी विश्व आपल्याला मदतीसाठी एखाद्या व्यक्तीला पाठवत असते, पण आता पूर्ण ग्रह अहंकार किंवा भीतीमुळे त्या व्यक्तीचे महत्त्व ओळखू शकत नाही. विशेष म्हणजे या काळात तुम्हाला एखादी व्यक्ती वारंवार भेटत असेल तर, सतत संपर्क करत असेल किंवा तुमच्या कामात रस दाखवत असेल तर तिच्याकडे दुर्लक्ष करू नका, कारण ग्रह सांगतात की अशा व्यक्तीपैकी कोणीतरी तुमच्या प्रगतीचे कारण ठरू शकते. तसे तुमच्या आयुष्यातील काही जुने संबंध पुन्हा मजबूत होऊ शकतात. त्यांच्याशी संवाद बंद झाला की तुमच्याकडून पुन्हा संपर्क होऊ शकतो. म्हणून आश्चर्यचकित गोष्ट म्हणजे ज्या व्यक्तीकडून तुम्हाला कधी मदतीची अपेक्षा नव्हती ती व्यक्ती योग्य वेळी तुमच्या पाठीशी उभी राहू शकते. मंडळी, आयुष्याचा हा नियम नेहमी लक्षात ठेवा. प्रत्येक व्यक्ती आपल्या आयुष्यात काही ना काही कारणासाठी येते. काही लोक आपल्याला धडे शिकवतात, काही लोक आपल्याला आनंद देतात आणि काही लोक आपल्याला यशाच्या मार्गावर घेऊन जातात. म्हणून कोणालाही कमी लेखू नका. प्रत्येक भेटीचा आदर करा, प्रत्येक नात्याला महत्त्व द्या, कारण तुमच्या नशिबाचा दरवाजा कदाचित एखाद्या व्यक्तीच्या हातात असू शकतो. पण मंडळी, नशीब, पैसा, प्रेम, यश मिळवण्यासाठी एक गोष्ट सर्वात महत्त्वाची असते, ती म्हणजे चांगले आरोग्य. चांगले आरोग्य नसेल तर कोणीही सुख पूर्णपणे अनुभवता येत नाही. म्हणून पुढील भागात आपण जाणून घेणार आहोत की आरोग्याच्या बाबतीत ग्रह तुम्हाला कोणता इशारा देत आहे, कोणती काळजी घेणं आवश्यक आहे. म्हणून पुढील भाग नक्की पहा.
मंडळी, पैसा, प्रेम, यश, नशीब याची चर्चा आपण केली, पण या सर्व गोष्टीचा आनंद घेण्यासाठी एक गोष्ट सर्वात महत्त्वाची असते, ती म्हणजे चांगले आरोग्य. 14 जून रविवारपासून वृषभ राशीच्या व्यक्तींना आरोग्याबाबत थोडी अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. ग्रहस्थिती पूर्ण नकारात्मक नाही, परंतु काही संकेत असे स्वतःकडे दुर्लक्ष करणे भविष्यात त्रासदायक ठरू शकतं. तर मंडळी, या काळात नकारात्मक लोकांपासून, अनावश्यक वादापासून दूर राहण्याचा प्रयत्न करा, कारण जेव्हा शरीर आणि मन दोन्ही मजबूत असतात तेव्हा नशिबाने दिलेल्या मोठ्या संधीचा योग्य फायदा घेता येतो. आता पुढील भागात आपण जाणून घेणार आहोत 14 जून रविवारचा सर्वात खास संकेत कोणता, शुभ योग जो तुमच्या आयुष्यात आनंदाची मोठी बातमी घेऊन येऊ शकतो, आणि कोणता छोटासा उपाय तुमच्या जीवनात सकारात्मक ऊर्जा वाढवू शकतो. हे जाणून घेण्यासाठी पुढील भाग नक्की पहा. मंडळी, आता आपण त्याविषयी उपायाबद्दल जाणून घेणार आहोत, ज्याची अनेक वृषभ राशीची व्यक्ती आतुरतेने वाट पाहत आहे. लक्षात ठेवा, कोणतीही उपाय जादू नसतो, पण श्रद्धा, सकारात्मक विचार आणि प्रामाणिक प्रयत्न या जोड मिळाली तर जीवनात सकारात्मक बदल घडू शकतात. 14 जून रविवारच्या दिवशी सकाळी स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करा. त्यानंतर आपल्या देवघरात किंवा घरातील पवित्र ठिकाणी एक तुपाचा दिवा लावा. दिवा लावताना मन शांत ठेवा. आपल्या इष्टदेवीचे स्मरण करा. त्यानंतर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांना नमस्कार करा, कारण समृद्धी, सुख आणि सौभाग्य याचे आशीर्वाद मिळवण्यासाठी त्यांची कृपा अत्यंत महत्त्वाची मानली जाते. मंडळी, दिव्यासमोर मनापासून हा मंत्र 108 वेळा जपा. ओम श्री महालक्ष्मी नमः हा मंत्र जप करत असताना तुमच्या मनातील नकारात्मक विचार दूर करण्याचा प्रयत्न करा. स्वतःला यशस्वी, आनंदी आणि समृद्धी होताना मनात पहा, कारण आपल्या विचारामध्ये देखील मोठी शक्ती असते. मंत्र जप पूर्ण झाल्यानंतर आपल्या मनातील इच्छा देवासमोर व्यक्त करा. कोणतीही इच्छा असो, धन प्राप्ती, नोकरी, व्यवसायातील यश, कौटुंबिक सुख किंवा आरोग्य, ती इच्छा पूर्ण श्रद्धेने व्यक्त करा. आणखी एक छोटा प्रभावी उपाय, या दिवशी शक्य असल्यास एखाद्या गरजू व्यक्तीला अन्नदान करा. पक्ष्यांना धान्य टाका किंवा गायीला हिरवा चारा द्या. दान आणि सेवेमुळे मनातील सकारात्मक ऊर्जा वाढते आणि धार्मिक मान्यतानुसार शुभ फल प्राप्त होण्यास मदत होते. मंडळी, हा उपाय करताना एक गोष्ट विशेष लक्षात ठेवा, मनात कोणताही बदल, द्वेष ठेवू नका. कोणाचे वाईट होण्याची इच्छा करू नका, कारण शुद्ध मनाने केलेली प्रार्थना अधिक प्रभावी मानली जाते. आणि कदाचित याच 5 दिवसात तुमच्या आयुष्यात ज्या आनंदाची बातमी सुरुवात होऊ शकते त्याची तुम्ही अनेक दिवसापासून वाट पाहत आहात. मंडळी, आता वेळ आली आहे संपूर्ण भविष्यवाणीतला सर्वात महत्त्वाचा आणि भावनिक संदेश जाणून घेण्याची. या व्हिडिओच्या शेवटच्या भागात आपण जाणून घेणार आहोत की विश्व तुम्हाला नेमका कोणता संकेत देत आहे आणि येणाऱ्या दिवसामध्ये तुम्ही कोणत्या गोष्टीवर सर्वात जास्त विश्वास ठेवला पाहिजे. म्हणून शेवटचा भाग अजिबात चुकवू नका. मंडळी, आजच्या संपूर्ण भविष्यातून एक गोष्ट स्पष्ट दिसते की 14 जून रविवारपासून वृषभ राशीच्या अनेक व्यक्तींच्या आयुष्यात सकारात्मक बदलची सुरुवात होऊ शकते. कदाचित एखादी आनंदाची बातमी, कदाचित एखादी नवीन संधी, कदाचित धन प्राप्ती, किंवा कदाचित अशी व्यक्ती जी तुमच्या आयुष्याला एक नवीन दिशा देईल. पण लक्षात ठेवा, नशीब फक्त त्यांची साथ देतं स्वतःवर विश्वास ठेवतात, जे संकटामध्ये हार मानत नाही, जे प्रत्येक अडचणीसमोर पुन्हा उभा राहतात. मंडळी, तुमच्या आयुष्यात जे काही घडलं त्यांनी तुम्हाला मजबूत बनवले आहे. तुम्ही जे दुःख पाहिले, ज्या अडचणींना सामना केला, ज्या रात्री चिंता करत जागून काढल्या, त्यांचे फळ तुम्हाला योग्य वेळ आली की नक्की देईल. कधी कधी देव उशीर करतो, पण अंधार कायमचा ठेवत नाही. सूर्योदय होण्याआधी रात्र सर्वात जास्त काळी असते आणि कदाचित तुमच्या आयुष्यातील तो सूर्योदय आता खूप जवळ आला आहे. म्हणून निराश होऊ नका. नकारात्मक विचारापासून दूर राहा. स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवा. मेहनत करत राहा, कारण येणारा दिवस तुमच्या आयुष्यातील नवीन आशा, नवीन आनंद, नवीन संधी घेऊन येऊ शकतो. जर तुम्ही मनापासून विश्वास ठेवत असाल की तुमच्यासाठी काहीतरी चांगले घडणार आहे, तर आत्ताच कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लिहा आणि सोबत वृषभ राशी देखील लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. आपल्या मित्रपरिवारासोबत, कुटुंबासोबत शेअर करा आणि अशाच राशी, भविष्य, ज्योतिष उपाय आणि प्रेरणादायी व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू एक नवीन आणि महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हसत राहा, आनंदी राहा आणि देवावर विश्वास ठेवा. सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय माता महालक्ष्मी. वृषभ राशीवर सदैव कृपा राहो. तर मंडळी, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब नक्की करा. अशाच नवनवीन राशी भविष्याच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला भेट द्या. चला तर बाय सर्वांना. स्वस्त खा, मस्त राहा मंडळी. बाय बाय.